आणि 7 दिवस जर त्या दोघांनी असा हनीमून घालवला तर नक्कीच एक भावी पिढी आणि सुदृढ पिढी ते तयार करतील असं मला वाटतं. हा एक नवीन कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आला की हनीमूनला असं जायचं. ज्यांच्या हनीमूनच्या तिकीट झाल्या नसतील त्यांनी नक्की मॅडमचं ऐकावं आणि ते इम्प्लिमेंट करावं असं मला वाटतं. माझ्याकडे ज्या मुली ट्रीटमेंटसाठी येतात त्या मॅक्सिमम वर्किंग असतात, तर त्यांचं नेमका मासिक पाळीबद्दल इतके प्रॉब्लेम्स तयार झाले कारण त्या हे शहरामध्ये खूप जास्ती आहे आणि त्याचंच रिप्लिकेशन आता ना छोट्या गावात पण दिसतं. स्त्री पुरुष दोघांमध्ये पण तितकेच. म्हणजे पुरुषांचं म्हणाल तर त्यांना कामाचं स्ट्रेस, सतत मोबाईलवरचं बोलणं आणि यामुळे काय होतं तर टेस्टोस्टेरॉन लेवल जो आहे तो त्यांचा कमी होत जातो आणि त्यामुळे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आयुर्वेदस्य विकार प्रशमनम च. म्हणजे जो व्यक्ती प्रत्येकजण वेगवेगळं सांगत असते या रिलेटेड. म्हणजे तुम्ही जसं आता डाएटबद्दल सांगितलं, दुसऱ्या डॉक्टरांचं वेगळं म्हणून असेल, दुसऱ्या पॅथीमधल्या डॉक्टरांचं कदाचित वेगळं असेल. पण कॉमनली कोणत्या अशा मिस्टेक आहेत ज्या अवॉइड करायला पाहिजे प्रॉपर प्रेग्नन्सीच्या दरम्यान? व्हॉट इज माय बेबी केअर एक्झॅक्टली? खूप म्हणजे बेबी केअरसाठी एक पुस्तक लिहिलं आहे. खूप छान पुस्तक असं लिहिलं गेलं आहे आई होताना, आणि हा तो माझा आई होतानाचा जो प्रवास आहे. म्हणजे हे जे 50 पानी पुस्तक आहे हां. हे वाचल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना नॉलेज गुगल वेगळं सांगतं, त्याच्यानंतर जुने डॉक्टर वेगळे सांगतात, नवीन डॉक्टर वेगळे सांगतात आणि मुली म्हणतात की आता काळ बदललेला आहे, आता काळ बदललेला तर त्यांचा प्रॉस्पेक्टिव्ह वेगळा आहे. Yes. सो 3 पैकी कोणाचं ऐकायचं किंवा याच्या समतोल कसा ठेवायचा? नाही, समतोल ठेवणं फार सोपी आहे कारण काळ जर मग आयुर्वेदिकमध्ये ही डेव्हलपमेंट नाही आली मग? कारण की ते तर सगळ्यात पहिलीची पॅथी आहे. म्हणजे फार बाहेरचे देशातले लोक आपल्या याच्यावर रिसर्च आणि स्टडी करायला येतात भारतात. बिलकुल नक्की मी तेच तुला सांगते. आत्ता ना टेक्नॉलॉजी खूप वास्ट होत आहे. टेक्नॉलॉजीने आयुर्वेदामध्ये एंट्री केली आहे. एक खूप चांगला प्रश्न आहे. टेक्नॉलॉजीने ऑलरेडी आहे तर सगळं तुमचं केस गळणे, अनियमित मासिक पाळी, अत्याधिक मासिक पाळी, पोटात सतत दुखणं, डोकं दुखणं, तुम्हाला भूक लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात.